सायलीताई, तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा स्टडी करतीयस का? सायलीताई, नेमकं तू व्हिडिओ व्यतिरिक्त पैसे कशामधून कमावतेस? तू लिहित काय असतेस? तू कोणता अभ्यास करतीयस का? तू जॉब करतेस का? अशा बऱ्याच कमेंट्सना मी नेहमी वाचत असते. आपले 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. अनेक नवीन लोक आपल्या चॅनेलला जॉईन झालेले आहेत. म्हणून मी नेमकं काय करते हे सांगणारा आजचा व्हिडिओ करायचं ठरवलं. मी तुमची जवळची मैत्रीण आहे आणि म्हणूनच मी नेमकं काय करते, मी पैसे कशातून आणि किती कमावते, हे सगळंच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. बघा, सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही खूप छान छान कॉन्टेंट मिस करणार आहात. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितींना, अडचणींना आपल्याला सामोरं जायचं असतं. पण ते सामोरं जाण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. कुणीतरी आपल्याला छान समजवावं असं आपल्याला वाटत असतं. आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा आपलं चॅनल शेअर करा. सायली चौगुले हे जे तुम्ही चॅनल पाहताय, या चॅनलची सुरुवात 1 जानेवारी 2022 ला झाली. पहिला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती 2022 ला टाकला होता. त्यानंतर चॅनलवरती बरेचसे मी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यामधून तुम्हाला जे आवडायला लागलं ते मला सापडलं आणि तोच विषय धरून आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करायला लागले. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्ही आनंदी होता, तुम्हाला मी जवळची वाटते, तुम्हाला प्रोत्साहन मिळतं हे माझ्या लक्षात आलं. बरेचसे कमेंट्स यायला लागले, मेसेजेस यायला लागले आणि त्यातून मला हे जाणवायला लागलं, की खूप जास्त अडचणींमध्ये प्रत्येकजण आहे. कुठेतरी प्रत्येकाला नैराश्य जाणवतंय. रोजच्या ज्या आपल्या जीवनातल्या अडचणी आहेत त्यांना फेस करून पुढं कसं चालत राहायचं याबद्दल मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणूनच मी काउन्सिलिंगचे कोर्सेस केले. काउन्सिलिंगचे कोर्सेस करत असताना आपल्या चॅनलवरती सायकोलॉजिकल कॉन्टेंट मी अपलोड करतच होते. ज्या वेळेला माझे स्त्रियांचे मानसशास्त्र हा विषय मी अभ्यासला, त्यानंतर सायकोलॉजिकल काउन्सिलिंगमध्ये मी पहिली डिग्री घेतली. त्यानंतर मग मी काउन्सिलिंग सेशन्स घ्यायला देखील सुरुवात केली. हे सेशन घेत असतानाच मी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाला सुद्धा ऍडमिशन घेतलं. तो पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा मी काउन्सिलिंग अँड गायडन्स मधून केलेला आहे. आता सध्या मी रेकी या विषयाचा अभ्यास करतेय. रेकीच्या लेवल्स मी करत आहे. रेकीची साधना मी करत आहे. त्याचबरोबर इतर लहान मोठे कोर्सेस मी करत असते आणि पुढे सुद्धा बराचसा टप्पा मला शिक्षणामध्ये गाठायचा आहे. जे माझं मूळ इन्कम आहे किंवा जिथून मला मी सापडले ते म्हणजे आपलं सायली चौगुले हे युट्यूब चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून अनेक विषयांना मी हाताळत असते आणि तुमच्या समोर ते विषय मांडत असते. त्याचबरोबर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग सेशन्स आपण घेतो. स्वीकार माइंड केअर सेंटर ही आपली संस्था आहे. या संस्थेअंतर्गत मागच्या वर्षीपासून म्हणजेच 21 फेब्रुवारी 2025 पासून अनेक वेगवेगळे सायकोलॉजिकल वर्कशॉप्स आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर काउन्सिलिंग सेशन सुद्धा आपण या संस्थेअंतर्गत घेतो. ही संस्था 1 वर्ष झालं आपण चालवतोय. मी आणि माझ्या ज्या पार्टनर्स आहेत, माझ्यासोबत काम करणाऱ्या दोघी सहसंस्थापिका आहेत, म्हणजेच शब्दकळी विजया, म्हणजेच विजया हिरेमठ आणि माझी आई म्हणजेच सरिता चौगुले. अशा आम्ही तिघी जणी मिळून ही संस्था चालवतो. आम्ही अनेक वर्कशॉप्स घेतो. अनेक वर्कशॉप्सच्या माध्यमातून या वर्षभरामध्ये जवळ-जवळ 10,000 लोकांचं आयुष्य सकारात्मकतेकडे वळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. शोध स्वतःचा, रोजनिशी, स्वप्नपूर्ती, स्वप्रेमाची किमया, परिवर्तनाची किमया, कृतज्ञतेची जादू, वाचाल तर वाचाल, जोडीदार प्रेम आणि आपण, छंदातून व्यवसायाकडे, युट्यूब मास्टर क्लास, पालकत्व, अशा आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत आणि पुढे अशा अनेक कार्यशाळा आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोतच. या कार्यशाळांचा जो कालावधी असतो तो 15 दिवस, 7 दिवस, 21 दिवस,
1 महिना असा असतो. प्रत्येक कार्यशाळा तुम्हाला वेगळं काहीतरी देऊन जाते. प्रत्येक कार्यशाळा तुम्हाला आणखी स्वतःच्या जवळ घेऊन जाते. या संस्थेअंतर्गत आपण ऑनलाईन काउन्सेलिंग सेशन्स घेतो. त्याचबरोबर मी वैयक्तिक ऑफलाईन काउन्सेलिंग सेशन सुद्धा घेते. काउन्सेलिंग म्हणजे काय? तर समुपदेशन, सल्ला देणं. तुम्ही जे काही आता सध्या आयुष्यामध्ये फेस करताय, तुमची जी काही करंट कंडिशन आहे किंवा जो काही तुमचा त्रास आहे, तुमची जी काही सध्याची परिस्थिती आहे, तुमचा जो काही त्रास आहे, तो समजून घेणं आणि त्यावरती तुम्हाला उपाय सांगणं, त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की आपला जो प्रॉब्लेम आहे, आपली जी अडचण आहे, ही आत्ताची आहे. पण याच्या मागं खूप मोठा इतिहास असतो. खूप मोठी हिस्ट्री असते. म्हणून आपल्या या समुपदेशन सेशनमध्ये आपण तुमचं संपूर्ण जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या नकारात्मकतेचं किंवा तुमच्या त्रासांचं मूळ नेमकं कुठं अडकलेलं आहे? बालपणामध्ये आहे का? किंवा किंवा प्रॉब्लेम आज जरी वाटत असला तरी 4-5 वर्षांपूर्वी काहीतरी घडलेलं असतं आणि तिथं आपलं मूळ असतं. ते जाणून घेणं, समजून घेणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला शोधायला शिकवणं, तुम्हाला हीलिंग देणं, अशा बऱ्याच गोष्टी आपण सेशनमध्ये करत असतो. माझं लिखाण मी करते. माझे वैयक्तिक WhatsApp ग्रुप आहेत. तुमची जवळची मैत्रीण सायली या नावाने. पहिला ग्रुप त्याचं लिमिट संपलेलं आहे. बरेच जण तिथे जॉइन आहेत आणि म्हणूनच तुमची जवळची मैत्रीण सायली ग्रुप 2 असा दुसरा ग्रुप सुद्धा आपण ओपन केलेला आहे. पहिल्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ 1000 लोक आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ 400 लोकांचा सहभाग आहे. या ग्रुपमध्ये मी माझं लिखाण त्या लिखाणाच्या माध्यमातून देखील बऱ्याच जणांना त्यांचे मार्ग सापडतात. आपला स्वीकार माइंड केअर क्लब या नावाने सुद्धा 2 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप भरलेला आहे. आता दुसरा ग्रुप आपण सुरू केलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्यशाळांची माहिती आम्ही तुम्हाला पाठवत असतो. त्याचबरोबर तिथं देखील तुम्हाला मोफत कधी-कधी अधेमध्ये काही-काही टास्क दिले जातात. चौगुले कोचिंग सेंटर म्हणून आपला एक ग्रुप आहे, ज्या माध्यमातून आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. माझी आई स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहे, म्हणजेच स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. त्या चौगुले कोचिंग सेंटरवरती आपण पालकांच्या रिलेटेड बरेचसे लेख शेअर करत असतो. आम्ही तिघीही लेखिका आहोत, कवयित्री आहोत. शब्दकळी विजया या नावाने विजयाताईंचा ग्रुप आहे. त्यावरती त्या त्यांच्या कविता सादर करत असतात, शेअर करत असतात. गुजमणीचे सरिता सोबत म्हणून एक आपला ग्रुप आहे, जो सरिता ताई चालवतात. तर त्यावरती सुद्धा रोजचा एक नवा विचार तुम्हाला वाचायला मिळतो. अशा पद्धतीने आमचं काम चालतं. वैयक्तिक तुम्ही मला आपल्या चॅनलवरती पाहता. त्याचबरोबर आपले पुस्तकांचे ग्रुप आहेत, स्वीकार माइंड केअर सेंटरचा ग्रुप आहे, आमच्या तिघींचे वैयक्तिक ग्रुप आहेत, पुस्तकाची माहिती पाठवणारा एक ग्रुप आहे, शब्दगंध पुस्तकालय म्हणून आपला एक ग्रुप आहे. या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मी नेमकं लिहित काय असते? मी नेमकं काय करत असते? मी कशाचा अभ्यास करतीये? तर तुम्ही जे वेगवेगळ्या व्हिडिओजमधून मला लिहिताना, वाचताना पाहता, मी अनेक पुस्तकं वाचत असते. पुस्तकं वाचून त्यावर मला काय वाटतंय, ते माझं मत मी मांडत असते, म्हणजेच लिखाण करत असते. आपल्या व्हिडिओजच्या स्क्रिप्ट मी लिहीत असते. त्याचबरोबर मी माझे बरेचसे वैयक्तिक लेख सुद्धा लिहीत असते. माझं पर्सनल लिखाण मी करत असते. अनेकदा आपण या सगळ्या कार्यशाळा घेतो, वर्कशॉप्स घेतो. या वर्कशॉप्सचे टास्क आम्ही सुद्धा सोडवत असतो. हे सगळं जे आपण करतोय, म्हणजे या ज्या सगळ्या वर्कशॉप्स, कार्यशाळा आपण घेतो, यांची फी आपण अगदी 200, 300, ₹100 अशी ठेवत असतो. आणि यापूर्वी आम्ही तिघीही बऱ्याच मोठ्या नकारात्मक परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी, नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. हा जो सगळा मोठा पसारा आज माझा आहे, थोडक्यात मी एक कंटेंट क्रिएटर आहे, त्याचबरोबर व्यावसायिका आहे. हा सगळा पसारा हाताळत असताना किंवा हे जे सगळे वर्कशॉप्स आपण डिझाईन करतो, काउन्सेलिंग करत असताना अनेक सल्ले आपण देतो.
हे जे सगळं इतकं मोठं स्प्रेड झालेलं आहे, हे एका दिवसात किंवा एका वर्षभरामध्ये, 2-3 वर्षभरामध्ये झालंय का? नाही. अनेक परिस्थितींना लहानपणापासून सामोरे जात असताना, मी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या आपल्या सेंटरच्या ज्या दोघी सहसंस्थापिका आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःवरती बरेच प्रयोग केलेले आहेत. आमच्या अगदी 2000 म्हणजे माझी अगदी 2012 11-12 पासूनची डायरी आहे, ज्यामध्ये मी अनेक टास्क सोडावायचे. मी अनेक गोष्टी स्वतःसाठी केलेल्या आहेत. मी वेळोवेळी स्वतःला प्रोत्साहन देत आलेली आहे आणि हे जे सगळं आम्ही केलेलं आहे, हेच आम्ही प्रोफेशनली तुमच्या समोर वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून घेऊन येतोय आणि ते तुमच्याकडून करून घेतोय. अगदी एका दिवसाची कार्यशाळा ठेवून आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या, शिकवल्या असत्या आणि महिनाभर तुम्ही करा, असं म्हणू शकलो असतो. पण नाही, आपण रोजचा टास्क तुम्हाला पाठवतो आणि तो तुमच्याकडून करून घेतो. हे एक वेगळेपण आपण आपल्या कार्यशाळांचं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर कार्यशाळेची वेळ सुद्धा प्रत्येकच कार्यशाळा अशी आहे, की ज्याची वेळ आपण फ्लेक्सिबल ठेवतो. सेशन्स ज्या वेळा असतात त्या आपण तुमची वेळ, आमची वेळ, दोघांची वेळ समजावून घेऊन पर्सनल अंडरस्टँडिंगनी ती वेळ ठरवतो. अपॉइंटमेंट तुम्हाला दिली जाते. हे असं सगळं माझं काम आहे आणि तुमच्या जवळ मी येतीये. खूप घट्ट आपली मैत्री होत चालली आहे. आपण व्हिडिओजच्या माध्यमातून नाही तर आपण WhatsAppच्या माध्यमातून सुद्धा भेटत असतो. अर्थात जो माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तो माझी असिस्टंट हँडल करत असते. पण आपले जे WhatsApp ग्रुप असतात त्यावरती जे लेख तुम्हाला वाचायला मिळतात, जे छोटे-छोटे ऑडिओज तुम्हाला माझ्या आवाजातले मिळतात, ते माझेच असतात. ते मीच लिहिलेले असतात. आणि या सगळ्या कार्याच्या माध्यमातून मी तुमच्या जवळ येतेय. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, की "नेमकं तू काय करतेस?" म्हणून आजचा हा व्हिडिओ करावासा वाटला. कारण मी तुमची मैत्रीण आहे आणि माझं नेमकं काम काय आहे, हे तुम्हाला सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. या सगळ्यातून मी हजारो रुपये कमावत आहे. बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रश्न होता, की YouTubeमधून तू किती कमावतेस? किंवा दुसरं तुझं इन्कम सोर्स काय आहे? तर आज मी तुम्हाला सांगितलं, की माझं दुसरं इन्कम सोर्स काय आहे. त्याचबरोबर अगदी पर्टिक्युलर आकडा असा मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण हजारो रुपये मी आज कमावत आहे. एक कॉर्पोरेट एम्प्लॉयी किती कमावतो, तितकं मी कमावत आहे. फक्त हा जो प्रवास आहे किंवा हे जे काम आहे, हे प्रोफेशनली तुमच्या समोर न आणता मी अत्यंत साध्या आणि सोप्या मार्गाने हे सगळं तुमच्या समोर घेऊन येत असते. कारण तुम्हाला मी तितकी जवळची वाटावी, तुम्हाला मी तितकी जवळची वाटते आणि अगदी आपला जो प्रॉब्लेम आहे, आपली जी अडचण आहे, त्यातून आपल्याला खूप हळूवार आणि सहज बाहेर पडायचं आहे. म्हणून जास्त प्रोफेशनल लूक आपण आपल्या कामाला दिलेला नाहीये. अगदी सहज, साधं, जाता-येता, हसत-खेळत आपण काम करत असतो. भविष्यात सुद्धा अनेक गोष्टी आपण करणार आहोत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण कामं करणार आहोत. आपल्या सेंटरचा, स्वीकार माइंड केअर सेंटरचा किंवा सायली चौगुले या आपल्या चॅनेलचा हेतू हाच आहे, की आपण सर्वांनी एक आनंदी, सकारात्मक आयुष्य जगावं. मनाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. प्रत्येकाने मनाचा विकास करावा. प्रत्येकाने फक्त आव्हानांनाच पेलण्यासाठी आपलं आयुष्य नाहीये, तर आव्हानंही आपल्या जीवनाचा भाग आहेत. पण आपल्या जीवनाचा आनंद घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपलं काम आहे, तो आपला अधिकार आहे. याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला करून द्यायची आहे. आम्ही देखील बऱ्याच अडचणींना रोजच्या आयुष्यात सामोरे जात असतो. पण आम्ही आमचा आनंद शोधलाय. ते शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि हेच आम्हाला तुम्हाला देखील शिकवायचं आहे. तर असं सगळं काम मी करत असते आणि आपल्या या अनेक वेगवेगळ्या WhatsApp समूहांना जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल, तर त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. ती कमेंट मी पिन केलेली आहे. त्या कमेंटमधून तुम्ही आपले WhatsApp समूह जॉइन करू शकता. जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळणार आहे, बऱ्याचशा पुस्तकांची माहिती मिळणार आहे. अनेक छान-छान लेख, कविता तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक गोष्टी त्या ग्रुपमध्ये आपण घडवून आणत असतो. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलत त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता आणि तुम्हा सर्वांप्रती खूप प्रेम.
तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहात, त्या विश्वासाच्या जोरावर मी हे सगळं काम करू शकत आहे आणि तुमचं प्रेम मला भरभरून मिळत राहावं, असेच माझे प्रयत्न असणार आहेत. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.